आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सीआयडीला शरण आलेल्या वाल्मिक कराड यांनी दुसऱ्या पत्नीच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये 2 ऑफिस घेतले। या मालमत्ते प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची बीड जिल्ह्यातील केज येथे सीआयडीने चौकशी केली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप सातत्याने केला जातोय। त्यातच एका खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सीआयडीला शरण आलेल्या वाल्मिक कराडचे पुण्यातील कॉलेज रोडवरील एका इमारतीमध्ये 2 ऑफिस दुसरी पत्नीच्या नावे आहे। हा व्यवहार भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांच्या मध्यस्थीने झाल्याचा सीआयडीला संशय आहे। वाल्मिक कराड यांनी पुण्यामध्ये देखील बेनामी संपत्ती जमवल्या असल्याचा सीआयडीला संशय आहे। याच अनुषंगाने पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची केज येथे सीआयडी कडून चौकशी करण्यात आली। पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराड यांनी दुसऱ्या पत्नीच्या नावे ऑफिस विकत घेतले। हडपसरमध्ये कोट्यवधी रुपये किमतीच्या सदनिकाही कराड यांनी विकत घेतल्या। पिंपरी चिंचवडमध्येही कराड यांच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या सदनिका आहेत। बीड जिल्ह्यातील केज येथे मला सीआयडीने चौकशीसाठी बोलवले होते। माझी चौकशी झाली। मी जी काही उत्तरे द्यायची आहेत ती दिली आहेत। समाधानकारक उत्तरे मी दिली आहेत। माझे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध होते तेव्हा माझी कराडशी तोंड ओळख आहे। वाल्मिक कराडशी माझा कोणत्याही प्रकरणात संबंध नाही। मी सीआयडीला पूर्णपणे सहकार्य केलं असल्याचं माजी नगरसेवक दत्ता खाडे यांनी सांगितलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।